हा असं म्हणतात हा कधी 10 किलोमीटर रस्ता वाढतो, पण रस्ता जर खाली असेल आणि रस्ता चांगला असेल आणि इकडे कसं पूर्णपणे घनदाट जंगल आहे ना, तर थंडगार वाटतं. म्हणजे असं ऊन हा रोड रात्रीचा घेऊ नका, कारण गावं ॲक्च्युली खूप कमी लागतात. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. दोन्ही साईडला असं हिरवंगार आहे. अजून का पाहिजे लाईफमध्ये ते बघा तिकडे. हो वॉटर होतं तिकडे. सुंदर रस्ते आहे, खरं बोलतो. मानगाव ट्रॅफिक असेल ना, तुम्ही हा रस्ता घ्या. इकडून तो स्पॉट पहा, एक नंबर स्पॉट इकडून. हा बघा आणि एवढी भाजी कुठलेली आहे बघा. आता आपण कुठे आलो माहितीये? आता आपण आलोय हायवेला आणि इकडून आपण जातो टुवर्ड जायला तामणे. नमस्कार म्हणजे तुमचं आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल वगैरे आम्हाला मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 31 मे आणि वाजलेत ऑलमोस्ट दुपारचे 1 आणि आपण आता चाललोय बॅक टू मुंबई. हा व्लॉग तुम्ही आधी पाहतायत आणि मग त्यानंतर आपलं कोकणाचे व्लॉग सुरू होतील. याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे लांजा टू संगमेश्वर रस्ता आणि मग त्याच्यानंतर आपले कोकणातले व्लॉग सुरू होतील. तर आता पुढे तर आपण क्रॉस केले लोणेरे, आता पुढे येईल मानगाव. आणि तुम्हाला माहिती आहे की मानगावला तर खूप ट्रॅफिक असतं. ऑलमोस्ट हाफ अँड आवर 45 मिनिट लोक इकडे थांबलेले असतात ट्रॅफिकमध्ये. तर आपण काय विचार केला, आपण घेणार बायपास. तर बायपास कुठचा माहिती आहे? मानगावचं बस स्थानक जे आहे त्याच्या समोरचा जो बायपास आहे तो नाही घेणार आहे. तो डायरेक्ट बाहेर पडतो निजामपूर पाली, तो नाही घेणार आहे. त्याच्या खूप आधी लाईक मानगाव जो सुरू होतो ना, तिकडे एक राईड जातो, रायगड फोर्टला एक राईड जातो, तो आपण घेणार आहे आणि तिकडून आपण बाहेर पडणार आहे आणि आपण जॉईन होणार आहे वाकण फाट्याला. कारण आपल्याला तो मग तिकडून आपल्याला आपल्याला निजामपूर पाली करत आपल्याला मुंबई पुणे घ्यायचं नाही आहे. आपल्याला पुन्हा यायचं ऑन मुंबई गोवा हायवे आणि मग तिकडून आपण स्ट्रेट जाऊ आपण JNPT रोडवर, असा आपला विचार आहे. तर आता थोड्याच वेळात येईल आपला मानगाव. तर मानगाव आले की तुम्हाला भेटतो मी. तर मंडळी आता येऊन पोचलो आपण मानगावला. पुढे मानगाव लागेल आपल्याला. तर इकडे पहा ट्रॅफिक खूप जास्त आहे बघा, ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि प्रॉपर मानगावलाच आहे. तर आपण काय विचार करतो, इकडून आपला घ्यायचा बायपास. हा बायपास रस्ता ॲक्च्युली खूप आधी हा लागतो बायपास. इकडे तुम्हाला बोर्ड लागेल स्ट्रेट मुंबई आणि राईटला रायगड फोर्ट. तर आपण या साईडने जाणार आहे आतमध्ये. तसं चला मंडळी, आता मी टाकल्या मॅपवर वाकण फाटाना, तर दाखवतो 1 तास 12 मिनटं पोचायला स्ट्रेट. आता मी घेतलं बायपास ना, आता हा ऑटोमॅटिक मॅप चेंज होईल आणि किती मिनटं दाखवतो आपण पाहूया. तर आपण आता त्या बायपास रोडला आलो आहे ना. रस्ता आधी खूप छान आहे, काय टेन्शन नाही आहे. आता पुढे माहिती पडेल. हा असं म्हणतात हा कधी 10 किलोमीटर रस्ता वाढतो, पण रस्ता जर खाली असेल आणि रस्ता चांगला असेल तर 10 किलोमीटर आपण सहज पार करू आरामात. तर मंडळी आपण काहीतरी ऑलमोस्ट 1 वाजता घेतला होता बायपास. तर आता किती वाजता पोहोचतोय आपण वाकण पडला तर तुम्हाला सांगतो. बाकी रस्ता खूप सुंदर आहे बघा. अजूनपर्यंत मॅप जरा फिरतोय गोल 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 करत, पण आपला टाइम माहिती पडेलच ना. होंडगाव बौद्धवाडी आपण क्रॉस करतोय. होंडगाव बौद्धवाडी. रस्ता जरा लहान आहे, अरुंद आहे, तर गाडीला आरामात चालवतो. तसाही मानगावचा रस्ता पण लहान आहे, इतकाच रस्ता आहे. फ्रँकली बोलतो मानगावचा पण हायवे जो आहे तो पण इतकाच आहे. उलट दोन्ही साईडला तो भरलेला आहे दुकान आणि माणसांनी. इकडे तर त्या हिशोबाने कायच नाही आहे आणि रस्ता सुंदर आहे बघा. अजून म्हणता मॅप बोलतोय तुम्ही फिरूनच जावा परत त्याच रस्त्याने, आणि आम्ही बोलतो हमको जाने का ही नहीं है, आपने को जाने का इज फ्रॉम निजामपूर पाली आणि बाहेर येऊ आपण वाकणफाट्याकडे. तुम्ही इकडून निजामपूर पालीकडे जाऊ शकतात, आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस घेऊ शकता तुम्ही. पण आपल्याला ॲक्च्युली पुढे लाईक वाकणफाट्याच्या पुढे जरा काम आहे म्हणून आपण बाहेर पडतोय टुवर्ड्स वाकणफाटा. तसं हा रस्ता सुंदर रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे. खड्डे जरा पण नाही आहे. फक्त वर खाली आहे. हा क्वचित लोकांना माहिती असं बघायला तर वर्दळ पण नाही गाड्यांची. गावातलं रोड आहे. पाचड रायगड लेफ्टला. तर फायनली मॅप आलाय आपल्या लाईनीवर. तर इकडून आपलं घ्यायचं आहे लेफ्ट. हे बघा इकडे लिहिले आहे राजधानी किल्ले रायगड जांभूलवाडी आणि इकडून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट. आणि समोरच बोर्ड आहे हे बघा, तामणी गाव रायगड आणि निजामपूर पुणे लेफ्टला. तर आपल्या इथून घ्यायचं आहे लेफ्ट. आपण स्ट्रेट जात नाही, लेफ्टच घेतोय. आणि हा बरोबर मी मॅपवर चेक केला, आपल्याला डायरेक्ट बाहेर पडतो टुवर्ड्स कोलाड करत वाकण फाट्याकडे तसं. आणि मॅपवर चेक केलं तर हे नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे, तर टेन्शन नाही. चला म्हणजे हा पाचड रोड करत आपण बाहेर पडतो टुवर्ड्स कोलाड. रस्ता हा जास्तच लहान आहे,
समोरून गाडी येईल, थोडी आपल्याला गाडी खाली उतरवायला लागेल का जास्त जर अरुंद रस्ता आणि काय नाही त्यासाठी. हो हा नजारा पण एक नंबर आहे. पाणी बघा, ब्रिज आहे ना इकडे लहानसं, एक नंबर. अरे सही डॅम होतो तिकडे, मुलं एन्जॉय करतायत. हे बघा अशी गाडी आली की जरा सांभाळ लागतं आणि काय नाही. आणि मला आश्चर्य वाटते समोरचे हॉर्न पण मारत नाही. काय कळत नाही का? अरे आपण कसं टर्निंगला हॉर्न मारतो, काय काय लोक तर हॉर्न पण मारत नाही. हा जरा रस्ता खूप आरामात चालू गाडी. आणि इकडे दाखवतो 1 तास 15 मिनिटं पोचायला ना. हा म्हणजे तेव्हा पण 1 तास 15 दाखवतो. कुठे जेव्हा आपण होतो ना हायवेला तो पण 1 तास 15 दाखवतो. आणि आता ऑलमोस्ट आपण 10 मिनिटं पुढे आलो असेल तरी. हा 10 मिनिटं पुढे आलो आपण लेफ्ट टुवर्ड्स 10 मिनिटं पुढे आलो आपण लेफ्टकडे. आणि तेव्हा पण दाखवतो 1 तास 15 मिनिटं. आत्ता जरा रोड थोडा मोठा आलेला आहे बघा इकडे. जर मानगाव ट्रॅफिक असेल ना तर तुमचे ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटच वाढतात. आणि जर ट्रॅफिक नसेल तर तुम्ही स्ट्रेट बाहेर पडा. पण एकदा GPS चेक करा ट्रॅफिक आहे की नाही. त्या हिशोबाने तुमचा ट्रॅव्हल प्लॅन तुम्ही शेड्यूल करा किंवा प्लॅन करा. आता इकडे एक गाव लागलंय आणि तिकडे लग्न आहे गावामध्ये. चला जेवायला. तामणे गाव आहे. तामणे गाव सरळच रायगड आहे. आणि आता पुन्हा लागले अरुंद रोड. येस परफेक्ट. आणि इकडे कसं पूर्णपणे घनदाट जंगल आहे ना तर थंडगार वाटतं. म्हणजे असं ऊन लागत नाही. हा 60 वर्ष. हा मोठा रस्ता, पुन्हा मोठा रस्ता आलेला आहे. हायवेने कसं तुम्हाला असं ते खूप गरम वाटेल किंवा काय म्हणतात त्याला, हायवेने कसं ऊन खूप लागेल कारण ओसाड पडले त्यासाठी. हा ते आहे क्लच ब्रेक करून कंटाळा येतो. त्यात गाडीची वाट लागते वेगळे. इकडे कसं आरामात 3rd गेअर टाकला, 4th गेअर टाकला आणि निघालो. मोबाईल पडला खड्ड्यामध्ये, लहानसा खड्डा होता. आता इकडून आपला दाखवतो हा लेफ्ट घ्यायला. हा लेफ्ट आहे. इथे लिहिलंय बघा मानगाव इकडून लेफ्टला आहे, निजामपूर इथून या साईडनी आहे आणि पाचड पाटी आहे. पाचाड पाटी आहे 16 किलोमीटर. आणि ढालघर फाटा, याला म्हणतो ढालघर फाटा. तर ढालघर फाटाने आपण चाललोय आता टर्न मारून टुवर्ड्स निजामपूर. हा गावातला हायवे आहे. सुंदर हायवे बघ, एक नंबर हायवे. गोंगवळे सॉरी गोंगवळे गाव आहे. गोंगवळे गाव. रोड काय सुंदर आहे बा, मस्त. SS रोड वाटतोय पण खूप छान वाटतोय. हा मस्त आपल्याला एक यू टर्न आहे प्रॉपर. हा पण यू टर्न आहे प्रॉपर. एस आहे बघा इकडे. सही आहे पण रस्ता खूप छान आहे, एक नंबर रस्ता आहे. तू कधी जपानला गेली होतीस बघायला? अरे मग कधी जपानला गेली तू? अच्छा मूवी मध्ये दिसतं. ओके. आणि लहानचा ब्रिज आहे आणि त्याला पाणी बघ. हा काय? हा ते मस्त बघा त्याला. सही आहे. आणि पावसाळ्यात तर एक नंबर चुम्मेश्वर असेल फॉर शुअर. म्हणजे आता पाऊस पडून गेला तरी इथं मस्त हिरवगार आहे, पाणी वर साचलंय. पण प्रॉपर जुलै ऑगस्ट मध्ये तर हा एक नंबर फुल ऑन चुम्मा. पण हा रोड रात्रीचा अवॉइड करा. हा रात्रीचा घेऊ नका. इथे काही सर्व्हिस नाहीये. हा बरोबर. हा रोड रात्रीचा घेऊ नका कारण गावं ऍक्च्युली खूप कमी लागतात. तुम्हाला कोणतं दुकान, पेट्रोल पंप किंवा काही मिळणार नाही. आणि अजून एक गोष्ट, हा रोड घ्यायच्या आधी तुम्ही पेट्रोलची टाकी फुल करून घ्या, टेन्शन नाही त्यासाठी. हा इकडे पेट्रोल नाही, डायरेक्ट आय थिंक सो निजामपूरला असेल तर असेल. मदत पण मिळू शकत नाही. हा म्हणजे आता इकडे आता माणसं उभी आहेत पण रात्री कोण मिळणार पण नाही इकडे. त्याच्यापेक्षा रात्री अवॉइड करा. आणि तसंही रात्री मानगाव ट्रॅफिक नसतं, तुम्ही स्ट्रेटच बाहेर पडू शकता. हा सुंदर रस्ता बघा, हा एक नंबर रस्ता बघा. खूप छान वाटतंय. तर हे गाव आपण क्रॉस करतोय ते आहे हरवंडी गाव. पण छान वाटलं ना. मस्त वाटलं. समथिंग डिफरंट आपल्याला पाहायला मिळालं. वेगळं आणि पटकन आल्यासारखंच वाटलं. दोन्ही साईडला कंटाळवाणं नाही वाटलं. हा ऍक्च्युली कंटाळवाणं वाटलं. अगदी बरोबर.
आणि मस्त वाटतं. दोन्ही साईडला हिरवळ आहे दोन्ही साईडला हिरवळ आहे आणि मधून रस्ता जातोय. मळब आहे म्हणून आपलं- मळब आहे, हा मळब लागला इकडे चायला. एक बरं आहे बाबा. सावली पण मिळाली असते. हा तेच तर ना. हो इकडे मंदिर मस्त बघा. मंदिरचं वरचं घुमट मस्त आहे. काम चालू आहे वाटतं. धामणी आपण क्रॉस करू. धामणी हे धामणीचा देऊळ असतो आपल्या इकडे. इकडे तिकडं गावं येतात. हो हा. धामणी खूप आहेत. आपल्या इकडं पण आहे. जिकडे गाव लागतं ना तिकडे तर गाडी सांभाळून चालू आहे. रस्ता थोडा अरुंद आहे आणि काय त्यासाठी आपण क्रॉस केला आता मळ्याची वाडी. रस्ता एक नंबर अजूनपर्यंत खूप छान, काही टेन्शन नाही. इंदापूर दाखवतो 17 किलोमीटर आणि निजामपूर 2 किलोमीटर. आय थिंक पुढे आपला राईट असेल. बघ जर एकदा बघा इकडे आता आपण या पॉईंटला पोहोचलोय. लेफ्टला माणगाव आहे, राईटला पुणे आहे आणि पाठी आपलं आहे रायगड, रोपवे आणि पाचाड. तर लेफ्टला आपण माणगाव घेतलं ना तर दाखवतो ट्रॅफिक आहे का आपण पाहूया. हा रस्ता आहे लेफ्टचा. हे बघा स्ट्रेट आपण येणार कुठे, माणगावला बाहेर पडणार. जर हा रस्ता घेतला तर 1 तास वाढतोय. बघ माणगाव ट्रॅफिक तरी आहेच. हे बघा माणगाव ट्रॅफिक आहेच. त्यापेक्षा तो न घेता हा लेफ्ट दाखवतोय 56 मिनिट्स आणि हा पण जो राईट मारणार आहे तो दाखवतोय तो दाखवतोय 50 मिनिट्स. हा बघा तो दाखवतोय 50 मिनिट्स. तर आपण राईटनीच जाऊ आणि बाहेर पडू टुवर्ड्स थांब रे बाहेर पडू टुवर्ड्स कोलाडला. चला आणि कोलाडवरून डायरेक्ट आणि फ्रॉम कोलाड आपण डायरेक्ट कुठे, कोलाड नाही अरे विसरलो, वाकण फाटा. चला तर आपण पुन्हा आता एका स्पॉटला आलो आहे जिकडे हे बघा पार्टी आपल्याला येतं निजामपूर. आय थिंक लेफ्टला इंदापूर आहे आणि राईटला आपला पुणे आहे. तर मॅपवर सुद्धा आपण दाखवतो घ्यायला हा लेफ्ट. तर आपण तो लेफ्ट घेऊ आणि बाहेर पडू. चला जर आपल्यामध्ये बाईक रस्ता पहा, पुन्हा याचा रस्ता पहा, खूप सुंदर रस्ता. कुठे कुठे असा काय रे बाबा, हां ठीक आहे, कुठे असा आपल्याला मोठा पॅच खराब नाही मिळाला, कुठे खड्डे नाही मिळाले. 101 रस्ता 101 प्लस असे नजारे पाहायला मिळतात आपल्याला. तिकडे ब्रिज वगैरे आहेत ना. हां तर असणार पाऊस हो ना बाबा. चाडला मस्त पाणी वाहत आहे. दोन्ही साईडला असा हिरवागार आहे. अजून का पाहिजे लाईफमध्ये ते बघा तिकडे. ओ हो वॉटर होतं तिकडे. तो डॅम राईटला बघ राईटला. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे नेटवर्क ऑलमोस्ट नाही आहे. तर ऑफलाईन मॅप वगैरे डाउनलोड करून घ्या किंवा GPS ऑनच ठेवा. ऑफ करूच नका, बंद करूच नका. तसं बघा इकडे आता या पॉईंटला पोहोचलो आपण. इंदापूर लेफ्टला आहे, सुतारवाडी राईटला आहे आणि निजामपूर पाठी. आपल्याला राईटच सांगतोय ना. ओके आपल्याला राईटच सांगतोय घ्यायला. हां राईटच. इंदापूर लेफ्टला ना. हां आता तिकडे जात ना आपल्याला. आपण बाहेर पडणार कोलाडला. असं तिकडे गेलो तर इंदापूर वाया आपल्याला हायवेला भेटू आपण. तसं इकडे डायरेक्ट बाहेर पडू आपण कोलाडला. असं हो मंदिर का छान आहे बघा. श्री राम हनुमान मंदिर हे बघा खूप छान मंदिर आहे. इकडे शाळा आहे, शाळा भाले हे गावाचं नाव आहे भाले. माणसं दबका आहे तिकडे आणि छानपैकी मासे पकडतात. सही आहे रे. तर इकडे आपण या स्पॉटला आलो. तिकडे लेफ्टला दाखवते कोलाड. हे बघा कोलाडचा बोर्ड आहे. आपण घेतोय लेफ्ट. चला पाठी घालते बाईक कारवा. सुंदर रस्ता आहे खरं बोलतो. मानगाव ट्रॅफिक असेल ना तुम्ही हा रस्ता घ्या आणि डायरेक्ट बाहेर पडा वाकण फाटाला. नाहीतर तुम्ही डायरेक्ट निजामपूर पाली करत पुन्हा एक्सप्रेसवे घेऊन मुंबई. इकडेच फक्त जरा आपला रस्ता खराब मिळाला. इकडे थोडासा वर खाली आहे. असे भेगा पडल्यात रस्त्याला. तसं स्ट्रेट रस्ता आहे ना. हा आहे रस्ता हो कारण या साईडनी मग रस्ता फिरलाय ना. तोरण मानला तर कळत पण नाही रस्ता.
इकडे पाणी आहे ना मस्तपैकी. मस्त होतं ते. इकडे गाडी जरा पार्क केली या साईडला आणि इकडे मस्तपैकी असं मोठं दबकं आहे. तिकडे लहानचं तिकडे तिकडून ते पाणी वाहत आहे आणि पाहायला आलो आहे. हे दिसलं म्हणून गाडी थांबवली आम्ही. सही आहे यार. असं असं पाहिलं असं असेल ना तर मजा येते खरं. हा ये बाबू, इथून आम्ही खाली जातोय आता. सुंदर आहे, सुंदर, खूप छान आहे. बाबू हळू चाला, कथरशील. हे बघा इकडे. हा हे बघा ते पूर्ण दबका त्या साईडला बघा. सही आहे, खूप छान आहे. हां खूप ब्युटिफुल वाटते बघा ना. पुढे जात नाही आपण कारण पुढे जायला जरा हां पॉइंट टाईप आहे तिकडे ॲक्च्युली. पुढे जात नाही आपण कारण पुढे मग कुठे जाणार कुठून, त्यापेक्षा रिस्क नको. आपले शूज वगैरे मग खराब होते आणि काय नाही. पण खूप सुंदर आहे म्हणजे बी. इकडून तो स्पॉट पहा, एक नंबर स्पॉट इकडून. हा बघा. चला निघूया. आलो आलो. ॲक्च्युली कसं नाही मंडळी, तसंही मला सुसू ब्रेक घ्यायचाच होता ना. दोन्ही झालं आपलं काम. सुसू ब्रेक पण झालं आपलं आणि इकडे आपण आता ते पाहिलं पण तो स्पॉट. एक नंबर स्पॉट होता तो. आणि आई काय तिकडे खरेदी करते. आईचं बरं बाबा, आई थांबली ना तर आई काही ना काहीतरी शॉपिंग करत असते. हे बघा दाखवतो. आणि एवढी भाजी कुटलेली आहे बघा. हा बघा इकडे. वा क्या बात आहे. ह्याला म्हणतात हायवे शॉपिंग. आणि मंडळी ना आता आय थिंक सो किती मिनटात पोहोचतोय आपण वाकण फाट्याला. ऑनली 33 मिनिट्स. बघा नेट नाही आहे म्हणून ऑफलाईन मॅप डाउनलोड करा किंवा मॅप ऑनच ठेवा. हाफ एन आवरमध्ये पोहोचतोय आपण जायला हाफ एन आवरमध्ये पोहोचतो आपण जायला वाकण फाट्याकडे. तर मी तुम्हाला नक्की सांगेन हा रस्ता तुम्ही घ्या, खूप छान रस्ता आहे. जर मानगोळ ट्रॅफिक असेल तर नक्कीच हा रस्ता घ्या. नसेल ट्रॅफिक तर स्ट्रेटच्या स्ट्रेट निघून जा. फक्त जे काय असेल जिथपर तुम्ही चेकआउट करा आणि त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा आणि काही नाही. तुम्ही इकडून गेलात एक फायदा होईल. आणि अशा भाज्या कुठल्यात ना तुम्ही भाज्या कुटू शकता. तो तुम्हाला फ्री भाजी, फ्री फ्री फ्री. फक्त ऑफकोर्स ते धुवून आपण खातोच, त्यात काय वादच नाही ते. हां ऑफकोर्स मार्केटमध्ये काय हां मार्केटला मध्ये आपण धुवूनच खातो आणि आपण हे जे नॅचरल आहे ते पण आपण धुवूनच खातो. म्हणून कुठचीही भाजी कुठचंही फळ धुवूनच तुम्ही घ्या. चला निघालो आपण. अरे थांब, सीट बेल्ट लावू थांब. या साईडला पण दबका आहे बघा. इकडे पण दबका आहे, पाठी पण दबका. पाठी दाखव जरा. पाठी पाठी पाठी. हां तिकडे पण त्या साईडला पण आहे बघा. हा फुल ऑन आहे तिकडे. आणि तिकडे समोर दाखव लहानचा वॉटरफॉल आहे ते बघ तिकडे बघा. हां 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 हा फुल ऑन असा नैसर्गिक आपला हा रस्ता आहे, निसर्गाने भरलेला. एक नंबर. खूप बरं वाटलं. कसं म्हणलं इकडे तुमचे 15 ते 20 मिनिटं वाढतील पण तुमचे डोळे तृप्त होऊन जातील. असं निसर्गरम्य इकडे दृश्य आहे. निसर्गरम्य इकडे पूर्णपणे असं वातावरण आहे. त्यासाठी मस्तच आहे. आणि असं ब्रिज लागलं ना की छान असं पाणी वाहत असतं. खूप बरं वाटतं. म्हणजे मुलं तर एन्जॉय करतील फॉर शुअर. लहान मुलं. बाबूने एन्जॉय केलेलं आहे. हां आत्ता जरा हा रस्ता खराब होता आधी आणि आता आपण बाहेर पडतो. आणि हा वाला रस्ता पहूर लागले. पहूर 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 ना पहूर पहूर पहूरला येऊन आपण डायव्हर्जन घेतलाय. तो जायला लेफ्टला पहूर. आणि इथे गाड्या लागल्यात आता. हां इकडे वर्दळ थोडेफार आहे. ट्रक वगैरे आहे बघा. ट्रक वगैरे इकडे आहे. मग आत्ता रस्त्याला आपल्याला ट्रक वगैरे काय मिळालंच नाही त्यासाठी. तर आता आपण क्रॉस करतोय चिंचवळी. चिंचवळी इकडे लागले आता रेल्वे फाटक. हे बघा इकडे ट्रेन यायच्या अगोदर आपण निघूया. थांबायला लागलं. अरे यार इकडे साला स्पीड ब्रेकर पण आहे. तो लागलेला आहे. रेल्वे फाटक पण आहे. कुठचं स्टेशन आहे का नो आयडिया बाबा. चला निघालो आपण. अरे इकडे बाहेर पडलो आपण. तामणी. हा ओके ओके. आता बरोबर बाहेर पडला. बाहेर पडलो कुठे. हा बंद कर. आता आपण कुठे आलो माहितीये. आता आपण आलोय हायवेला आणि इकडून आपण जातो टुवर्ड जायला तामणी घाटला. तर मंडळी आपण फायनली येऊन पोचलो आपल्या मुंबई गोवा हायवेला. तर तुम्हाला बोललेलो आहे मी हे स्ट्रेट बाहेर पडतो. आपण जातो तामणी घाटकडे. आपण एकदा आलो होतो ना बाईकने तर इकडून गेलो होतो आणि मग तिकडून बाहेर पडलो होतो त्या साईड. येस फायनली आपण आलो आपल्या मुंबई गोवा हायवेला. तर कामू किती वाजले बघ जरा. 2:15. तर आता आपण डायव्हर्जन घेऊन चाललोय पुढे. कोलाड. कोलाड हे आला कोलाड. आपण पोचलो येऊन कोलाडला.
आणि वाजले आहेत 2:15. येस 2:15 वाजले आहेत आणि आपण येऊन पोचले कोलाडला. तर मंडळी आता आपण आलो ना मुंबई गोवा हायवेला. तर आपण काहीतरी 1ला 10 मिनटं असताना आपण बायपास घेतला होता आणि जेव्हा मी स्ट्रेट मॅपवर दाखवलं होतं आपलं वाकण फाटायला पोचायला ऑलमोस्ट 1 तास 12 मिनटं 12-15 मिनटं वॉट एव्हर. आणि ऑफकोर्स आपलं जर ट्रॅफिक असेल तर अजून ते वाढतंच फॉर शुअर. तर आपण जो बायपास घेतला तर आपण कोलाडला बाहेर पडलो आहे 2:15 वाजता. म्हणजे 1.5 तासामध्ये आपण कोलाडला बाहेर पडलो आहे. आता पुढे अजून वाकण फाटा येणं बाकी आहे. अजून 15 मिनटं पकडा वाकण फाटाला. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 1 तास 45 मिनिट्समध्ये तुम्ही ऑलमोस्ट 1 तास 45 मिनिट्समध्ये वाकण फाटाला वाया बायपास जो आपण घेतला तो आला तसं. आणि त्यामध्ये सुद्धा आपण 10 ते 15 मिनिट थांबलो होतो एका ठिकाणी तो स्पॉट पास त्यासाठी. नाही तुम्ही 1 तास 30 मिनिट्समध्ये पोहोचा आरामात. आणि रस्ता खूप सुंदर आहे, खूप छान रस्ता आहे. बिंदास पण तुम्ही रस्ता घेऊ शकता. फक्त रात्रीचा घेऊ नका. ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घ्या. पेट्रोल फुल करून घ्या, किंवा पेट्रोल नाही आहे त्यासाठी. चला बघ म्हटलं हा होता आपला हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आपला बायपासचा. जर तुम्हाला माणगावचा ट्रॅफिक अवॉइड करायचं असेल त्यासाठी तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.